स्तवनाच्या माध्यमातून भगवंताला प्रार्थना करायची। भगवंता, हे भगवंत, मी तुला शरण आहे। देवा, तू तारणारा आहेस। या लेकराला तारून दे। स्तवन का करायचं, स्तुती का करायची, तर कथा श्रवण करण्यापूर्वी भगवंताला एक प्रकारे शरण गेल्याचा पुरावा किंवा साक्ष आहे, एक प्रकारे प्रार्थना आहे। म्हणून अंतःकरणातून टाळी वाजवून मुखानं हे स्तवन म्हणायचे। ज्याला पाठ नसेल, म्हणता येत नसेल, त्यानं श्रवण करायचं। टाळी वाजवा। शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुराचा दयानी बीजो गज चर्मधारी तुझवीन शंभो मजकोन वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधि निज बोधवानी उमानि वासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शंभु प्रसीदते। परममंगलमय जीवाचं परमकल्याण करणारी, प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, पावन पुनीत करणारी अशी ही श्री शिवमहापुराण कथा। ही कथा मोठ्या अंतकरणातून तुम्ही प्रत्येक जण श्रवण करत आहेत आणि भगवान भोलेनाथ एक प्रकारे शिव महापुराण कथेच्या रूपात त्यांचा प्रसादच तुम्हा आम्हाला देत आहेत आणि हा शिव महापुराण कथारूपी प्रसाद तुम्ही आम्ही प्रत्येकानं ग्रहण करावा। एक प्रकारे पाहिलं तर ही तुमच्या आमच्याकडे चालून आलेली संधी आहे। ज्ञानाची गंगा, शिव महापुराण रूपी गंगा आपल्याकडे वाहत आलेली आहे। स्वतःहून ही ज्ञानरूपी गंगा वाहत आली आहे आणि या गंगेमध्ये स्नान करून पवित्र होणं हे या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि वारंवार हे नाही पहा, अगदी वर्षातून 7 दिवस, ते पण अनेक वेळा वेगवेगळ्या कथा होतात। शिव महापुराण ऐकायला मिळेल। गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि आजच्या कथेला प्रारंभ, सुरुवात पहा। आज आपल्याला शिव महापुराण कथेमध्ये जे शिवरात्रीचं वर्णन आलेलं आहे, शिव महापुराण ग्रंथामध्ये महाशिवरात्रीचं जे वर्णन आलेलं आहे, त्या वर्णनाचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे। महाशिवरात्रीचं महत्व आपल्याला ऐकायचंय। पहा, काल आपण पाहिलं, लक्ष देऊन ऐका, कालच्या कथेमध्ये मी तुम्हाला सांगून गेली आहे की ब्रह्मा विष्णू यांच्यामध्ये वाद कसा निर्माण झाला, त्या वादाचा परिणाम काय झाला। ज्योतिर्स्तंभाच्या रूपात, तेजोमय स्तंभाच्या रूपात भगवान सदाशिव प्रगट झाले। त्यानंतर ब्रह्मदेवांनी विष्णूंना त्यांच्यासोबत खोटेपणा करून कसं नमवलं हे सुद्धा काल आपण विस्तारपूर्वक पाहिलं। सदाशिवांना राग आला आणि ब्रह्माला शाप दिला, तुझ्या हातून सृष्टीची निर्मिती होईल
सृष्टीचे निर्माते कोण आहेत? उत्पत्ती करणारे बोला, ब्रह्मदेव. जी सृष्टी ब्रह्मदेवांनी उत्पन्न केली आहे, निर्माण केली आहे, तिचं पालन कोण करतात? भगवान विष्णू. आणि संहाराचं कार्य कोणाकडे आहे? महेश, ज्यांना आपण रुद्र सुद्धा म्हणतो, म्हणजेच भोलेनाथ. ब्रह्माला सदाशिवांनी शाप दिला, तू सृष्टी निर्माण करशील, हे कार्य तुझ्याकडूनच घडेल, पण तू निर्माण केलेल्या सृष्टीत तुझी पूजा करणारा कोणी नसेल, तुझं मंदिर उभारलं जाणार नाही. शाप उशाप आपण पाहिले, केतकीला दिलेला शाप पाहिला, त्यानंतर केतकीला दिलेला आशीर्वाद सुद्धा मी तुम्हाला सांगितला की केतकी, तू आजपासून माझ्या पूजेमध्ये वर्ज ठरशील. हा शाप आणि उशाप इतर देवता तुझा स्वीकार करतील, मी तुझ्यापासून बनवलेलं अत्तर स्वीकारेल. हा झाला उशाप. आणि त्यानंतर भगवान विष्णूंना आशीर्वाद दिलाय नम्रतेवरती प्रसन्न होऊन की विष्णू, तुम्ही अवघ्या विश्वामध्ये जल रूपानं व्यापक बनाल. आणि जलच भगवान विष्णूंनी सदाशिवांना अर्पण केलं, म्हणून जलधारा भोलेनाथांना प्रिय आहे. अजून एक नवीन गोष्ट आपल्या लक्षात आली आहे. भगवान भोलेनाथांना जल का वाहिलं जातं, जल का प्रिय आहे? तर विष्णूंनी जल अर्पण केलं, ते सदाशिवांनी आनंदानं स्वीकारलंय, तेव्हापासून जल भोलेनाथांना प्रिय आहे. त्यानंतर काल आपण पाहिलं, अवघ्या विश्वातली पहिली नगरी कोणती? बोला, नाव काय त्या नगरीचं? वयामानानुसार मला जरा कमी ऐकायला येतं, मोठ्यानं बोला. पुरुष वर्ग, काशी नगरी. टाळी वाजवा बरं एकदा. काशी नगरीची निर्मिती आपण पाहिली. हे सगळं आपण काल कथेमध्ये श्रवण केलं. आणि आता पहा, मी तुम्हाला सांगून गेलीये की ज्योतिर्स्तंभाच्या रूपात भगवान सदाशिव प्रगट झाले. आणि नंतर ब्रह्मा विष्णूंनी विनंती केली, प्रभू तुम्ही या ठिकाणी प्रगट होऊन आमच्यातला वाद मिटवला नव्हे तर आमचं हित केलं. मग ऐका ना, जगताच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी तुम्ही शिवपिंडीच्या रूपात या ठिकाणी स्थित व्हा. शिवपिंडीच्या रूपात त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ प्रगट झाले. भगवान भोलेनाथांचे दोन रूप मानले जातात, एक मूर्ती रूप आणि एक शिवपिंडीचं रूप. पहा, सगुण रूप आणि निर्गुण रूप. मूर्ती रूपातल्या भगवान भोलेनाथांना एक प्रकारे सगुण रूप म्हटलं जातं, किंवा जी शिवपिंड आहे, शिवपिंडीला निर्गुण रूप म्हणून उल्लेख केला जातो. ही दोन रूप भगवान भोलेनाथांची आहेत. शिवपिंडीच्या रूपात भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि अवघ्या विश्वातली पहिली पूजा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांनी पार पाडली आहे. सांगितलंय मी काल तुम्हाला, अवघ्या विश्वातले भगवान भोलेनाथांचे पहिले पुजारी कोण? ब्रह्मा आणि विष्णू. दोघांनी अवघ्या विश्वातली पहिली पूजा पार पडली. आणि तो दिवस कोणता होता? तर महाशिवरात्रीचा दिवस. पहा, कोणी कोणी असं म्हणतं की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, असं कोणी कोणी म्हणतं. पण असं काही नाही. शिव महापुराण सांगतं की या दिवशी भगवान भोलेनाथांची पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही माझी ही पूजा संपन्न केली आहे, हा दिवस, या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होईल नव्हे. तर या महाशिवरात्रीचं वर्णन शिव महापुराणामध्ये अगदी सुंदर असं वर्णन आलं. श्लोकांच्या माध्यमातून ते वर्णन आपल्याला श्रवण करायचंय. भोलेनाथ सांगतायत, शिवरात्रवहोरात्रं निराहारो जितेन्द्रियः अर्चयेत् वायथान्यायं यथा बलमवञ्चकः यत्फलं मम पूजायां
वर्षमेकं निरन्तरं तत्फलं लभते सद्य शिवरात्रौ मदर्चनात्। या शिवरात्रीचं महात्म्य आहे का? या शिवरात्रीच्या दिवशी जर आपण निराहारी राहिलो, आहार घेतला नाही, उपवास केला, व्रत केलं, तर शिव महापुराण सांगतं शिवरात्रावहो रात्रम निराहारो जितेंद्रिय। जो भक्त, जो उपासक शिवरात्रीच्या दिवशी निराहार राहतो, उपवास करतो, अर्चयेद्वा यथा न्यायम यथा बलम वंचकः यत्फलम मम पूजायाम। पहा, भगवान भोलेनाथांना आवडणाऱ्या वस्तू भगवान भोलेनाथांना त्या दिवशी समर्पित करतो। मग त्यामध्ये बेलपत्र असेल, भस्म असेल, चंदन असेल, जल असेल, जे भोलेनाथांना प्रिय आहे, आवडतं आहे, या वस्तू भगवान भोलेनाथांना समर्पित करतो। नव्हे तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे 4 प्रहर जो पूजा करतो, अंतकरणातून पूजा करतो, त्याच्यावरती भगवान भोलेनाथ कृपा करतात। तत्फलम लभते सद्यः शिवरात्रौ मदर्चनात्। याचं फल असं आहे, पहा, एका व्रताचं फल। आपण वर्षभर सोमवारचं व्रत केलं, पहा बरं का, वर्षभर प्रत्येक सोमवारी व्रत केल्यानंतर जेवढं फळ आपल्याला मिळतंय, जेवढं फळ आपल्या पदरी पडतंय, तेवढं फळ फक्त महाशिवरात्रीच्या एका दिवशी उपवास केल्यानंतर मिळतं। लक्षात येतंय? याच्याही पुढे जाऊन सांगेल, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर 4 प्रहर पूजा केली अंतकरणातून श्रद्धेनं निष्ठेनं, तर वर्षभर केलेल्या पूजेचं फळ तो एकच दिवस आपल्याला तेवढं फळ मिळवून देतो। मग पहा किती महत्वाचा हा दिवस आहे, महाशिवरात्रीचा दिवस। महाशिवरात्रीचं वर्णन सुतजी 88,000 शौनकादी ऋषींना सांगतायत। इथपर्यंत कथा सांगितली, पहिले पुजारी ठरले तो दिवस महाशिवरात्रीचा होता, आणि महाशिवरात्रीचं महात्म्य सांगतात, महत्व सांगतात, सांगितलं हे सगळं। त्याच वेळेला 88,000 शौनकादी ऋषींनी प्रश्न निर्माण केला, शंका निर्माण केली, सुतजी मुनिवर्य तुम्ही सांगता की महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केला, उपवास केला, पूजा केली तर भोलेनाथ प्रसन्न होतात, असं एखादं उदाहरण आहे का? काहीतरी पुरावा, काहीतरी साक्ष द्या, नेमकं कुणाचं कल्याण महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यानंतर झालंय, असं उदाहरण आम्हाला सांगा। आणि हे उदाहरण सुंदर असं अगदी सत्ययुगातलं उदाहरण शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेलं आहे। ते उदाहरण आपल्याला श्रवण करायचं आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला प्रहराचं गणित समजावून सांगणार आहे। कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करत असताना रात्रीचे 4 प्रहर पूजा करावी लागते। त्या पूजेचा विधी सुद्धा आपल्याला ऐकायचा आहे, पण अगोदर कथा श्रवण करून मग विधी सांगणार आहे। लक्ष देऊन ऐका। दिवसाचे आणि रात्रीचे प्रहर कोणते किंवा प्रहर कशाला म्हणायचं, पहा, 3 तासाचा एक प्रहर होतो। आपल्याला प्रहर हा शब्द परिचित असतो, पण अनेकांना प्रहर कोणता प्रहर कधी आहे हेच माहिती नसतं। लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल। पहा, 24 तासामध्ये 8 प्रहर असतात। दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर। दिवसाचे 4 प्रहर कोणते तर पहा, सकाळी सूर्योदयानंतर पुढचे 3 तास, समजा 6 ते 9, 6ला जर सूर्य उगवत असेल तर 6 ते 9 हे 3 तास म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर। 9 ते 12 दिवसाचा दुसरा प्रहर। 12 ते दुपारचे 3 दिवसाचा तिसरा प्रहर। दुपारी 3 ते संध्याकाळचे 6 दिवसाचा झाला चौथा प्रहर। दिवसाचे 4 प्रहर। आता रात्रीचे 4 प्रहर कोणते पहा, सूर्यास्तानंतरचे पुढचे 3 तास रात्रीचा पहिला प्रहर,
थोडक्यात रात्री 6 ते 9 रात्रीचा पहिला प्रहर, रात्री 9 ते 12 रात्रीचा दुसरा प्रहर, रात्री 12 ते पहाटे 3 रात्रीचा तिसरा प्रहर, पहाटे 3 ते सकाळचे 6 रात्रीचा चौथा प्रहर. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना रात्रीचे 4 प्रहर पूजा करावी लागते. पहा ना, शिवरात्री अगदी नावातच अर्थ आहे, शिवाची रात्र. मग रात्री केलेली पूजा भोलेनाथांना प्रिय आहे. शिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला पूजा करावी लागते. जर तुम्हाला जमत असेल, शक्य असेल, होता होईल तेवढं रात्रीच्या 4 प्रहरामध्ये पूजा करा. म्हणजे काय करायचं तर प्रत्येक प्रहरात एकदा पूजा घडावी, 4 वेळा पूजा घडावी. 4 प्रहर पूजा शक्य नसेल, 3 प्रहर का होईना पूजा करा. 3 जमत नसेल, 2 प्रहर का होईना करा. 2ही जमत नसेल, महिला वर्ग 1 प्रहर का होईना पूजा करा रात्रीच्या प्रहरात. आणि हेही जमत नसेल तर सकाळी दिवसभरात कधी का होईना, एकदा का होईना पूजा करा, पण करा. पूजेला महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी नकळत पूजा घडल्यामुळे एका भक्ताचा उद्धार झालाय. पहा, अगोदरचा भिल्ल पारधी म्हणून ज्याचा उल्लेख आहे, शिव महापुराण सांगतं, सत्ययुगात एक गुरुद्रुह नावाचा भिल्ल राहत होता. पहा बरं, गुरुद्रुह नाव आहे, भिल्ल आहे, पारधी आहे. भिल्ल राहतोय, वनामध्ये राहतोय. त्याचं वर्णन आलं पहा. पुरा कश्चित् वने भिल्लो नाम्ना ह्यासीत गुरुद्रुहः कुटुंबी बलवान क्रूरः क्रूर कर्म परायणः. तो भिल्ल आहे, नामना ह्यासीत गुरुद्रुह, गुरुद्रुह नाव आहे. कुटुंबी बलवान क्रूरः क्रूर कर्म परायणः. कुटुंबासोबत राहतोय आणि अख्खं कुटुंबच क्रूर आहे. हा भिल्ल क्रूर आहे, दुष्ट आहे, एक प्रकारे पाहिलं तर कुकर्मी आहे. पहा, अगदी कुटुंबासहित वनामध्ये वास करतोय, वनामध्ये राहतोय. आणि एका वेळेला व्हावंस त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला, मुलाबाळांना, आई वडिलांना भूक लागावी. हा काय करायचा, शिकार करून आणायचा. त्या शिकारीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह पार पाडायचा. कुटुंबामध्ये सगळ्यांना भूक लागली, आई वडिलांनी सांगावं, अरे जा काहीतरी पोटापाण्याची व्यवस्था कर. पत्नीनंही सांगावं, जा आपली मुलं भूक भूक करतायत, पोटापाण्याची व्यवस्था करा, काहीतरी शिकारीसाठी सापडतंय का पहा. या भिल्लानं, या व्याधानं काय करावं, शिकार करण्यासाठी निघालाय. अगदी घनदाट वनामध्ये प्रवेश करायचाय, काही पशु पक्षी पकडून घेऊन यायचंय. दिवस शिवरात्रीचा आहे, याला माहिती नाही. शिवरात्रीच्या दिवसाचं महत्व सुद्धा माहिती नाही. कधी पूजा केलेली नाही, कधी भक्ती केलेली नाही, काहीच माहिती नाही. निघालाय शिकार करायला. दिवस शिवरात्रीचा होता, सोबत अगदी दिवस तिकडे जाईल म्हणून शिदोरी सोबत घेतली, स्वतःच्या पोटासाठी काही शिदोरी सोबत घेतली, पाण्याची सळई घेतली. आता जशी बॉटल आहे ना पहा, पाणी न्यायचं साधन, पूर्वीच्या काळी सळई असायची. पाण्याची सळई कमरेला बांधली त्यानं, शिदोरी सोबत आहे. शिकार करण्यासाठी साधन म्हणून धनुष्यबाण हाती घेतला, धनुष्यबाण घेतला आणि हा शिकारी, हा व्याध शिकार करण्यासाठी वनामध्ये निघून आला. वनामध्ये आला, अगदी दिवसभर त्या वनामध्ये हिंडला, पण काहीच त्याच्या हाती सापडत नाहीये. काही पशु पक्षी हाती लागलं नाही, शिकार मिळाली नाही. रिकाम्या हाताने घरी कसं जाऊ म्हणून विचार केला, अरे रिकाम्या हाताने घरी जाऊन उपयोग नाही. घरी छोटी छोटी मुलं बाळं आहेत, वाट पाहतायत की आपले बाबा काहीतरी खायला घेऊन येतील, आणि आपण जर रिकाम्या हाताने गेलं तर त्यांची निराशा होईल. निश्चय पक्का केला, अरे
जाणार तर काहीतरी घेऊनच जाणार, भलेही रात्र झाली तरी चालेल. रात्रीची वेळ होतीये, त्याच ठिकाणी थांबला. त्या वनामध्ये एक सरोवर आहे. सरोवराच्या काठावरती एक बेलाचं झाड होतं. बेलाचं झाड, याला माहिती नाही हे झाड कशाचं आहे. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवपिंड होती. याला कशाचंच ज्ञान नाहीये, काहीच माहिती नाहीये. तसाच गेला त्या सरोवराच्या काठावर. ते भलं मोठं झाड पाहिलं आणि विचार मनामध्ये आला, अरे आपण या झाडाच्या फांदीवरती बसू. सरोवरावरती रात्रीच्या वेळेला काही पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येतील, मग त्या पशु पक्ष्यांची शिकार आपण करू आणि मग आनंदाने घरी निघून जाऊ. त्या बेलाच्या झाडाच्या फांदीवरती जाऊन बसला, झाडावरती जाऊन बसला. रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला. पहिल्या प्रहराला सुरुवात झाली आणि रात्रीच्या त्या पहिल्या प्रहरामध्ये एक हरिणी त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आले. पहा बरं, ती हरिणी आहे, पाणी पिण्यासाठी आली आहे. या व्याधानं, या शिकाऱ्यानं वरून पाहिलं, अरे कोणीतरी हरिणी आली आहे. आनंदित झाला, अरे आता हिची शिकार आपण करू. धनुष्यबाण हाती घेतला, अगदी प्रत्यंचा चढवली. पहा, काही पानं आडवी येत होती, ती तोडली, खाली टाकली. नेम धरण्यासाठी पानं आडवी येत आहेत, तोडून खाली टाकली. खाली जी शिवपिंड होती त्या शिवपिंडीवरती बेलपत्र पडत आहेत. नकळत बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण केल्या गेलं. पुन्हा अगदी बाण हातामध्ये आहे आणि हरिणीच्या दिशेनं बाण धरलाय आणि खाली वाकला तर कमरेला जी पाण्याची सळई होती त्या पाण्याच्या सळईतलं पाणी जल शिवपिंडीवरती पडलं. पहिल्या प्रहरातली पहिली पूजा नकळत संपन्न झाली. महाशिवरात्री सारख्या पर्वदिनी पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे. सुंदर असा श्लोक शिव महापुराणामध्ये आला. यामस्य प्रथमस्यैव पूजा जाता शिवस्य च तन्महिम्ना हि तस्यैव पातकं गलितं तदा. प्रथमस्यैव पूजा जाता शिवस्य च. पहिल्या प्रहरातली पहिली पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि तन महिम्ना हि तस्यैव पातकं गलितं तदा. पहा बरं का, या पूजेचा परिणाम कुठेतरी याचं पातक, याच्याकडून घडलेलं पाप काही प्रमाणामध्ये कमी झालं. पहिला प्रहर चालू आहे, पूजा झालेली आहे, याला माहिती नाही. त्यानं जी पानं तोडली होती ना, खाली टाकली होती ना, कुजबुज आवाज झाला. त्या हरिणीचं लक्ष वरच्या दिशेनं गेलं, झाडाच्या दिशेनं लक्ष गेलं आणि हा व्याध तिला दिसला. लक्षात आलं, अरे हा आपली शिकार करण्याच्या तयारीत आहे, याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. ती हरिणी मोठ्यानं बोलायला लागली, व्याध दादा थांबा, माझी शिकार करू नका. ऐका ना व्याध दादा, मी गर्भवती हरिणी आहे, मी 2 जीवांची आहे. मी एक काम करते, मी घरी जाते, माझ्या पाडसांना पिल्लांना जन्म देते आणि पुन्हा तुमच्याकडे येते, मग तुम्ही माझी शिकार करा. पण हा व्याध, हा भिल्ल ऐकत नाही. ए हरिणी, अगं तू सांगतेस की मी परत जाते, पिल्लांना जन्म देते आणि मरण्यासाठी परत येते. मरण कुणाला प्रिय आहे का? मरण कुणाला आवडतं का? कुणाला मरावं वाटतं का? मरावं कुणाला वाटत नाही. तू येशीलच, हे कशावरून? तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू? मला हे पटत नाही, मी तुला जाऊ देणार नाही. पण त्या हरिणीनं सांगावं, व्याददादा असं करू नका, ऐका माझं. म्हटली, या सत्ययुगात पशु पक्षी सुद्धा खोटं बोलत नाहीत, पशु पक्षी सुद्धा दिलेला शब्द पाळतात. आणि व्याददादा, मी जर दिलेला शब्द पाळला नाही तर ऐका, ब्राह्मणांचे वेद जाळल्याचं पाप मला लागेल, त्या पापाची भागीदारी मी होईल. आता मात्र त्या व्याधाला विश्वास बसावा, अरे आपण हिला जाऊ देऊ, पिलांना जन्म देईल आणि परत येईल.
हरिणीला जाऊ दिलं. हरिणी गेलीये. पहिला प्रहर संपला. दुसऱ्या प्रहराची सुरुवात झाली. दुसरा प्रहर चालू झालाय. हा व्याध वाट पाहतोय. अरे गेलेली हरिणी परत येईल, आता येईल, मग येईल, दिलेल्या शब्दाचं पालन करेल. बरं ती नाही आली तर अजून दुसरे पशु पक्षी कोणीतरी काहीतरी येईल. वाट पाहतोय, चिंतित आहे, नाराज आहे, घरी मुलं बाळ उपवाशी आहेत. दुसऱ्या प्रहरामध्ये अचानकपणे त्याला दुसरी एक हरिणी त्या सरोवराच्या दिशेनं येताना दिसली. दुसरी हरिणी येताना पाहिली, पुन्हा आनंदित झाला. अरे पहिली गेली मग काय झालं, आता ही जी आली ना हिची शिकार आपण करू आणि घरी निघून जाऊ. ती हरिणी आली. पुन्हा तोच प्रकार घडतोय पहा. धनुष्यबाण हातामध्ये आहे. आडवी येणारी पानं खाली तोडून टाकली. वाकला तर पाणी, कमरेच्या सळईतलं पाणी शिवपिंडीवरती पडलं. दुसऱ्या प्रहरातली दुसरी पूजा संपन्न झाली. तोच प्रकार घडला. पुन्हा कुजबुज आवाज झाला. तो आवाज त्या हरिणीच्या कानावरती जावा. तिने वर पाहावं. वर पाहिलं, व्याध दिसला. पुन्हा ती हरिणी पहा विनंती करते, व्याध दादा अहो जाऊ द्या मला. ऐका ना व्याध दादा, माझी 2 पाडसं घरी आहेत. माझ्या पाडसांकडे जाते, त्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा परत येते. त्यांना दूध पाजून मी तुमच्याकडे परत येते. मग तुम्ही माझी शिकार करा, जाऊ द्या मला. व्याध ऐकत नाही. व्याध म्हणतो, अरे असंच अगोदर एक हरिणी तुझ्यासारखंच काहीतरी कारण सांगून निघून गेली. ती परत आतापर्यंत आलीच नाही. तू परत येशील हे कशावरून? तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास नाही, मी तुला जाऊ देत नाही. ती हरिणी विनंती करतीये, रडतीये, व्याध दादा मी एक आई आहे आणि आईचं अंतकरण आपल्या लेकरासाठी किती तळमळतं पहा. माझी लेकरं, माझी पाडसं घरी आहेत म्हटली. मी जर घरी परत गेले नाहीत तर माझी लेकरं माझी वाट पाहतील. अगदी माता वर्ग तुम्ही उत्तर द्या मला. तुमची लेकरं शाळेत गेलेत, लेकरू शाळेत गेलंय आणि तुम्ही लेकराला न सांगता जर माहेरी गेलात किंवा कुठेतरी नातेवाईकाच्या घरी गेलात तर ते लेकरू शाळेतून घरी येतं. अख्खं घरामध्ये तुम्हाला शोधेल. घरामध्ये सापडल्या नाहीत तर आसपासच्या लोकांना विचारेल, माझी आई पाहिली का, कुठं गेली आई. त्या लेकराला तुमच्याशिवाय घरात राहवत नाही. आणि तद्वत तुमचंही आहे. आईचं अंतकरण पहा. लेकराशिवाय आईला सुद्धा राहवत नाही. या आईने सांगावं, माझी 2 पाडसं घरी आहेत, मी त्यांना समजावून सांगते, त्यांना दूध पाजून त्यांचा निरोप घेऊन परत येते. मग तुम्ही मला त्या ठिकाणी तुम्ही माझी शिकार करा. या व्याधाला दया आली, अंतकरण द्रवलं, दया आली आणि जाऊ दिलं. जा म्हटलं, तू तुझ्या पिल्लांना दूध पाज आणि परत ये. कारण याला आशा होती दोघीतून एक हरिणी तरी परत येईल, एक हरिणी तरी दिलेल्या शब्दाचं पालन करेल. दुसरा प्रहर उलटलाय, दुसरी हरिणी गेलीये. तिसऱ्या प्रहराला सुरुवात झाली. हा व्याध वाट पाहतोय, कोणीतरी येईल, दोघीपैकी एक येईल. पण दोघीही यायला तयार नाहीत. गेल्या त्या परत यायला तयार नाहीयेत. हा वाट पाहतोय आणि तेवढ्यात यानं पुन्हा तिसऱ्या प्रहरामध्ये पाहावं की अरे या सरोवराच्या दिशेनं कोणीतरी, अगोदरच्या होत्या त्या हरिणी होत्या, आता एक हरिण येताना दिसतंय. हरिण येताना पाहिलं आणि पुन्हा तोच प्रकार घडतोय पहा. आनंदित झाला. बाण हातामध्ये आहे, पानं तोडून खाली टाकली. जलधारा सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण केल्या गेली. तिसऱ्या प्रहरातली तिसरी पूजा पार पडली आहे. तिसरी पूजा संपन्न झाली. त्या हरिणाचं लक्ष पुन्हा व्याधाकडे जावं. त्या व्याधाला त्यानं विनंती करावी. हरिण बोलायला लागलं, व्याधादा विनंती आहे, तुम्ही आता माझी शिकार लगेच करू नका.
माझी शिकार करायची आहे ना तर करा, मी नाही म्हणत नाही, पण ऐका, अगोदर मला घरी जाऊ द्या. घरी माझ्या 2 पत्न्या आहेत, माझी काही पाडसं आहेत. अगोदरच्या ज्या 2 हरिणी होत्या त्या या हरिणाच्या 2 पत्न्या होत्या. यानं सांगावं माझं कुटुंब घरी आहे, जाऊ द्या मला, मी माझ्या कुटुंबामध्ये ज्याची त्याची जबाबदारी ज्याला त्याला सोपवतो आणि मग तुमच्याकडे येतो, मग तुम्ही माझी शिकार करा. कारण व्यासदादा, मी जर असा अचानकपणे इकडेच थांबलो, परत घरी गेलोच नाही, तर माझं कुटुंब प्रत्येक जण माझी वाट पाहिल, माझा शोध घेतील. आणि अगदी कुटुंबामध्ये कुटुंबाचा आधारस्तंभ जर गेला तर कुटुंब रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. जाऊ द्या मला, माझ्या कुटुंबाची दुर्दशा होईल, मुलाबाळांची दुर्दशा होईल, जाऊ द्या. व्याधाला पुन्हा दया यावी आणि त्या हरिणाला पुन्हा सांगितलं जा. दया आली, जायला सांगितलं. ते हरिण गेलं पहा. पहिल्या 2 हरिणी आणि आत्ताच एक हरिण सगळे एकत्रित घरी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा समूह पूर्ण एकत्रित आलेला होता. त्या 2 हरिणी आहेत त्या या बाकीच्यांना सांगतात, मी त्या व्याधाला शब्द देऊन आली आहे. पहिलीनं सांगावं मी शब्द दिलाय, पुन्हा परत येते, पिलांना जन्म देऊन परत येते. दुसरी म्हणते मी सांगितलंय, पिल्लांना दूध पाजते आणि परत येते. हे हरिण म्हणते नाही, मी सुद्धा शब्द देऊन आलोय, मी वचन दिलंय की मी माझ्या कुटुंबाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवतो आणि पुन्हा परत येतो. प्रत्येक जण जाण्याचा हट्ट करत आहे, पण कुणी कुणाचा ऐकत नाही. प्रत्येक जण म्हणतंय मी जाणार, मी जाणार. आणि पहा ना तुम्ही, या ठिकाणी हे भांडतायत, पण कशासाठी? मरणासाठी भांडतायत. पशु आहेत पण मरणासाठी भांडतायत, एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी यांची आहे. दिलेला शब्द पाळण्यासाठी भांडतायत. अगदी शिकायचं यातून तुम्हा आम्हा प्रत्येकाला. आपण जर एखाद्याला शब्द दिला ना, एखाद्याला वचन दिले ना, तर ते पूर्ण झालं पाहिजे. याही पुढे जाऊन सांगेल, आपण जेवढं करू शकतो तेवढंच माणसानं तोंडानं बोलावं. जो शब्द तोंडातून बाहेर पडेल तो सत्य झाला पाहिजे. विनाकारण कुणाला तरी काहीतरी बोलायचं, काहीतरी शब्द द्यायचा आणि त्यानुसार आचरण करायचं नाही. याला सरासर फसवणं म्हटलं जातं. आपण आपल्याला जेवढं करता येईल, जेवढं पेलवेल तेवढंच बोलावं, दिलेला शब्द पाळावा. अगदी पहा, तुम्ही जर रामायणाचा विचार केला तर प्रभू रामचंद्र